आपण पाहत आहोत बायोलॉजीचा 11वीचा सेकंड टॉपिक सिस्टमॅटिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम। पहिला टॉपिक आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे, तर आता आपण बघत आहोत दुसरा टॉपिक। ओके, आता सिस्टमॅटिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये तर आपल्याला बघायचं आहे की त्याची रचना सिस्टमॅटिक पद्धतीनं सजीवांची कशा पद्धतीनं केलेलं आहे। वी नो हियर इन द वर्ल्ड देर इज प्रेझेंट अ डिफरंट टाईप ऑफ ए ऑर्गॅनिझम। आपण बघतो की या वर्ल्डमध्ये असंख्य प्रकारचे ऑर्गॅनिझम या ठिकाणी राहतात, त्याला आपण काय म्हणतो, डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिझम विच इज कॉल्ड ॲज ए बायोडायव्हर्सिटी। आपण काय म्हटलेलं त्याला, बायोडायव्हर्सिटी असं म्हटलेलं आहे। ओके, देर इज अ ग्रेट डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम अराउंड अस। आपल्या सभोवताली आपण पाहतो की या ठिकाणी ऑर्गॅनिझममध्ये काय आहे, विविधता आहे। ऑर्गॅनिझम आपण कोणाला म्हणतो, सजीव, तो ॲनिमल असेल किंवा प्लॅन्ट असेल। ओके, आपण प्लॅन्ट जेव्हा ऑब्झर्वेशन करतो, आपल्या सभोवतालचे जेव्हा आपण प्लॅन्ट ऑब्झर्वेशन करतो तर सगळे प्लॅन्ट आपल्याला सारखे दिसतात का? गुलाबाचे असेल किंवा बाभळीचा असेल किंवा ज्वारीचं असेल किंवा हरळी असेल किंवा शेवाळ असेल, सगळे सिमिलर दिसतात का? नाही। आपल्या सभोवताली जेव्हा आपण ऑब्झर्वेशन करतो त्यावेळेला आपल्याला काय दिसतं की जेवढे काही सजीव आहेत, जेवढे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, देर इज प्रेझेंट ए ग्रेट डायव्हर्सिटी। त्यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणामध्ये विविधता आपल्याला या ठिकाणी दिसते। देर इज ग्रेट डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम अराउंड अस। म्हणून आता या ठिकाणी काय केलेलं आहे, आता या ठिकाणी प्रत्येक ऑर्गॅनिझमचं डिफरन्शिएट काय आहे, त्या सजीवामध्ये विविधता काय आहे आणि त्यांची ओळख आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीनं या ठिकाणी करून घ्यायचं आहे। ओके, या ठिकाणी सिस्टमॅटिक्स मीन्स अ ब्रँच ऑफ बायोलॉजी नोन ॲज ए सिस्टमॅटिक ऑर क्लासिफिकेशन। आता या ठिकाणी या टॉपिकमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, या ठिकाणी सिस्टमॅटिक पद्धतीनं आणि त्या सजीवांचं वर्गीकरण कशा पद्धतीनं केलेलं आहे किंवा केल्या जातं हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। द मेथड ऑफ क्लासिफिकेशन डेट बॅक टू एन्शियंट टाईम। जर पूर्वीपासून जर आपण या ठिकाणी थोडासा क्लासिफिकेशनचा आढावा जर घेतला पूर्वी काळचा, तर आपल्याला असं लक्षात येईल, इंडियन, ग्रीक अँड रोमन फिलॉसॉफर हॅव कॉन्ट्रीब्युटेड देअर माइंड टू सिस्टमॅटिक सायन्स। ह्या 3 देशाचे या ठिकाणी सायंटिस्टनं या ठिकाणी काय केलेलं आहे, वर्गीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या मेथडचा या ठिकाणी काय केलेला आहे, वापर केलेला आहे। ओके, आता हा जो सिस्टमॅटिक्स आहे, दिस इज अ सिस्टमॅटिक्स। आता हा जो सिस्टमॅटिक्स आहे, सिस्टमॅटिक इज द स्टडी ऑफ काइंड अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम। आता या ठिकाणी कशाचा अभ्यास केलेला आहे, स्टडी ऑफ, कशाचा म्हटलं आहे, काइंड्स। काइंड म्हणजे काय, प्रकार। ओके, अँड डायव्हर्सिटी। आता किती प्रकारचे आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय विविधता आहे कोणामध्ये, त्या ऑर्गॅनिझममध्ये। त्यांचं काय केलेलं आहे, कंपॅरेटिव्ह अँड इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप। आता हे कोणामध्ये बघितलं आहे, ऑर्गॅनिझमचं। नीट लक्ष द्या, सिस्टमॅटिक्स म्हणजे काय। आता सिस्टमॅटिक म्हणजे स्टडी ऑफ काइंड अँड डायव्हर्सिटी। कशाचा, स्टडी ऑफ काइंड अँड डायव्हर्सिटी, कोणाचा, ऑर्गॅनिझमचा अभ्यास केलेला आहे। कोणत्या प्रकारचे आणि काय विविधता आहे कोणामध्ये, ऑर्गॅनिझममध्ये, आणि त्यांचं काय केलेलं आहे, कंपॅरेटिव्ह अँड इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप। ते जे वेगळे वेगळे प्रकारचे जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये कंपॅरिझन, तुलना या ठिकाणी केलेली आहे, आणि इव्हॉल्युशनरी त्यांचं नातं एकमेकासोबत काय आहे ह्याचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे। कशामध्ये, सिस्टमॅटिक्समध्ये। आता नीट लक्ष द्या आणि नोटबुकमध्ये लिहा, सिस्टमॅटिक्स is the study of kinds and diversity of organism and their comparative and evolutionary relationship. ओके, आता त्याच्यानंतर बघूया आपण टॅक्झॉनॉमी। आता आपण बघणार आहोत टॅक्झॉनॉमी। ओके, आता हा टॅक्झॉनॉमी हे जे वर्ल्ड आहे हा पहिल्यांदा इंट्रोड्यूस केला कोणी, AP-D कॅन्डोलीने। कोणी, AP-D कॅन्डोली या शास्त्रज्ञांनी, हे एक स्विसचे बॉटॅनिस्ट आहेत आणि यांनी पहिल्यांदा हा वर्ड यूज केला, कोणता,
टॅक्झॉनॉमी. ओके, आता टॅक्झॉनॉमी म्हणजे काय? इट इज ए क्लासिफिकेशन फॉलोइंग सर्टन रूल और प्रिन्सिपल. आता हा टॅक्झॉनॉमी काय आहे? हा एक क्लासिफिकेशन या ठिकाणी केल्या जातं. क्लासिफिकेशन करत असताना त्या ठिकाणी काय केलं जातं? काही रूल्स आणि काही प्रिन्सिपलचा आणि काही रूलचा या ठिकाणी काय केला जातो? या ठिकाणी अभ्यास केला जातो. कोणाचा? त्या ऑर्गॅनिझमचा. कुठल्याही सजीवाचं वर्गीकरण करत असताना त्या ठिकाणी त्याला काहीतरी रूल्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांचे काही प्रिन्सिपल्स आहेत आणि प्रिन्सिपल्स आणि रूल्स हे दोन्ही कन्सिडर करून या ठिकाणी काय केलं जातं? टॅक्झॉनॉमी या ठिकाणी ऑर्गॅनिझमचं वर्गीकरण या ठिकाणी केलं जातं. ओके, टॅक्झॉनॉमी मीन्स क्लासिफिकेशन फॉलोइंग सर्टन रूल्स और प्रिन्सिपल. ओके, वर्ल्ड टॅक्झॉनॉमी कम्स फ्रॉम 2 ग्रीक वर्ड. हा जो टॅक्झॉनॉमी शब्द आहे हे 2 ग्रीक शब्दापासून या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी टॅक्सिस म्हणजे मीनिंग. टॅक्सिस म्हणजे काय? मीनिंग म्हणजे अर्थ, मीनिंग. आणि नॉमस म्हणजे काय? लॉ. नॉमस म्हणजे काय? लॉ किंवा रूल्स. ओके, टॅक्सिस पहिल्यांदा त्याला समजून घेतलं जातं. त्याचं मीनिंग कशाचं? अरेंजमेंट, त्याची जी रचना आहे त्याचं या ठिकाणी काय केलं जातं? मीनिंग समजून घेतलं जातं. त्याला म्हणतात टॅक्सिस. आणि नॉमस म्हणजे काय? लॉ किंवा रूल्स. ओके, हे दोन्ही मिळून या ठिकाणी काय तयार केलं जातं? टॅक्झॉनॉमी. ओके, आता हा टॅक्झॉनॉमी वर्ड पहिल्यांदा कुणी यूज केला? हा शब्द AP डी कॅन्डोलीनं या ठिकाणी यूज केलेला आहे. नीटला हा प्रश्न पडतो, थोडंसं नीट लक्षात ठेवा. टॅक्झॉनॉमी हा वर्ड टर्म फर्स्ट कुणी इंट्रोड्यूस केला? AP डी कॅन्डोलीनं. हे एक स्विस बॉटॅनिस्ट आहेत आणि त्यांनी हे वर्ड या ठिकाणी काय केलेलं? यूज केलेलं आहे. नीटच्या एक्झामला हा प्रश्न विचारला जातो. आता हा टॅक्झॉनॉमी जे आहे हे टॅक्झॉनॉमी म्हणजे काय केलं जातं? स्टुडंट, या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला जर सपोज तुम्हाला प्लॅन्टचं या ठिकाणी वर्गीकरण करायचं असेल, सिस्टमॅटिक पद्धतीनं वर्गीकरण करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला कुठेतरी व्हिजिट द्यावं लागेल. व्हिजिट दिलं कशासाठी? प्लॅन्टचं. त्याचा टॅक्झॉनॉमिकली आपल्याला स्टडी करायचा आहे तर पहिल्यांदा व्हिजिट दिल्यानंतर काय करायचं? डिफरंट टाईप ऑफ प्लॅन्ट मे बी कलेक्टेड. पहिल्यांदा काय केलं जातं? त्याचं कलेक्शन. तुम्ही कुठल्या तरी आसपासच्या डोंगरावर गेलात, तुम्हाला नोन प्लॅन्ट असतील किंवा अननोन प्लॅन्ट असतील, त्या प्लॅन्टचं पहिल्यांदा काय करावं लागतं आपल्याला? कलेक्शन. ओके, कलेक्शन करून आणल्यानंतर आपण नंतर संध्याकाळी बसून आपल्याला जेवढे ओळखता येतात तेवढे प्लॅन्ट या ठिकाणी काय करायचं? त्यांचं आयडेंटिफिकेशन. पहिल्यांदा काय करायचं? कलेक्शन. जेवढे ओळखता येतात तेवढं ओळखायचं, नाहीतर आपल्या टीचरची मदत घेऊन या ठिकाणी त्याला काय करायचं? आयडेंटिफिकेशन करायचं. पहिल्यांदा काय केलं तुम्ही? प्लॅन्टला या ठिकाणी कुठल्या तर डोंगराळ भागामध्ये व्हिजिट केलं, डिफरंट टाईपचे प्लॅन्ट तुम्ही काय केले? कलेक्ट केले. त्यांचं काय केलं? आयडेंटिफिकेशन. ओके, कलेक्शन, आयडेंटिफिकेशन. ओके, ओळखल्यानंतर त्याला काय केलं? नॉमेनक्लेचर. त्याला या ठिकाणी काय केलं? तुम्ही नाव दिलं. कलेक्शन, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर आणि देन क्लासिफिकेशन. नंतर त्याचं काय केलं तुम्ही? वर्गीकरण. पूर्ण सिस्टमॅटिक पद्धतीनं त्या ठिकाणी त्या प्लॅन्टचं काय केलं? या ठिकाणी क्लासिफिकेशन. आता कलेक्शन केलं. कलेक्शन करत असताना तुम्ही 7 ते 8 प्रकारची वेगवेगळी रनर प्लॅन्ट आणलेली आहेत. सपोज जमिनीवर सरपटणारी अशी प्लॅन्ट आणली. ओके, त्यांना तुम्ही काय केलं? पहिल्यांदा ओळख केली त्या रनर प्लॅन्टची. ओके, त्यांचे नावं पहिल्यांदा आयडेंटिफाय केले आणि त्यांना सगळ्यांना एकाच क्लासमध्ये घातलं. हे सगळे प्लॅन्ट काय आहेत? रनर. म्हणून त्यांना तुम्ही वर्गीकरणामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या वर्गामध्ये कोणता प्लॅन्ट कोणत्या कॅटेगरीचा आहे त्याच्यानुसार त्यांना काय केलं? आपण त्यांच्या वर्गामध्ये या ठिकाणी नेऊन बसवलं. याच पद्धतीनं ॲनिमलचं सुद्धा काय केलं जातं? कलेक्शन, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर अँड देन क्लासिफिकेशन. त्यांचं वर्गीकरण या ठिकाणी केलं जातं आणि ह्यालाच काय म्हणतो? टॅक्झॉनॉमी. ओके, सोपं आहे की नाही? आता बघूया क्लासिफिकेशन. आता या ठिकाणी कोणत्या कोणत्या बेसिसद्वारे काय केलं जातं? वर्गीकरण कसं केलं जातं ते आपण या ठिकाणी डिटेलमध्ये पाहूया. तुम्हाला पुस्तकाचं पान, कारण तुम्ही पुस्तकं घेतलेली असतील किंवा नसतील, त्याच्यासाठी तुम्हाला डिटेलमध्ये झूम करून वाचता यावं म्हणून या ठिकाणी तो पेज या ठिकाणी यूज केलेला आहे. ओके, आता आपण बघूया
क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे काय? वर्गीकरण. ओके. आता वर्गीकरण म्हणत असताना इट इज द अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम ऑर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. काय करायचं आहे? ऑर्गॅनिझमचं या ठिकाणी अरेंजमेंट, रचना या ठिकाणी करायचं आहे इन डिस्टिंक्ट कॅटेगरी इन अकॉर्डन्स विथ ए पर्टिक्युलर अँड वेल एस्टॅब्लिश्ड प्लॅन. एक या ठिकाणी पर्टिक्युलर प्लॅनद्वारे त्यांना कॅटेगरीनुसार या ठिकाणी काय करायचं आहे? त्यांना रचना या ठिकाणी करायची आहे. कॅटेगरी तो कोणत्या कॅटेगरीचा आहे? जसं की आपला रिझल्ट या ठिकाणी आपण फर्स्ट डिव्हिजन, सेकंड डिव्हिजन, थर्ड डिव्हिजन आणि मेरिट ह्याचं काय टक्केवारीनुसार त्यांची काय असते? आपली अरेंजमेंट असते. ओके. कॅटेगरी. हा विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीचा आहे? हुशार कॅटेगरीचा आहे किंवा हुशार नसलेल्या कॅटेगरीमध्ये येतो. मग त्याच पद्धतीनं या ठिकाणी ऑर्गॅनिझमचं पहिल्यांदा काय केलं जातं? कॅटेगरीनुसार त्यांची रचना या ठिकाणी काय केली जाते? या ठिकाणी ठेवली जाते. कोणत्या बेसिसवरती? सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आहे सिमिलॅरिटीज, म्हणजे त्यांच्यामध्ये असलेले सारखेपणा आणि त्यांच्यामध्ये असलेले डिससिमिलॅरिटीज. आता या ठिकाणी आपण बघतो सारखे गुणधर्म असलेले प्लॅन्ट एका कॅटेगरीमध्ये मांडायचे आणि नसलेले डिसिमिलर त्यांचे कॅरेक्टर कोणकोणते आहेत ते बघायचं. आता सिमिलॅरिटीजमध्ये आपण बघतो काही जलचर, ॲक्वॅटिक प्लॅन्ट. आता ॲक्वॅटिक प्लॅन्टमध्ये काय काय कॅरेक्टर्स आहेत त्याच्यानुसार त्यांचे साम्य जो आहे त्याच्यानुसार आपण काय करणार? दीज आर ए ॲक्वॅटिक प्लॅन्ट. व्हाय? बिकॉज दीज आर लिव्ह इन अ वॉटर ऑर विच कॅन ग्रो इन अ वॉटर. आता या ठिकाणी ॲक्वॅटिक प्लॅन्ट कोणाला म्हणतो? दोज प्लॅन्ट आर ग्रो इन अ वॉटर. मग ह्यांची कॅटेगरी काय आहे? हे सगळे कुठे वाढतात? पाण्यामध्ये वाढतात. ओके. त्यांचं काय बघितलं आपण? या ठिकाणी सिमिलॅरिटी बघितली आणि त्यांना एका ग्रुपमध्ये या ठिकाणी काय केलं? मांडलं. ओके. आता सपोज काही प्लॅन्ट कुठे असतात? ऑन द लँड. आता या ठिकाणी काही झाडं कुठे आहेत? लँडमध्ये. आता लँडवरती असलेल्या झाडांना काय असतात? रूट असतात. ॲक्वॅटिक प्लॅन्ट या ठिकाणी फ्लोटिंग नेचरचा असतो. आता हा इट कॅन फिक्स इन द सॉईल. देर इज प्रेझेंट ए root and then there is present a stem and then a branches. ओके. ह्या कॅटेगरीचे सगळे जे काही झाडं आपल्याला लँडवरती येतील त्यांना आपण या ठिकाणी काय म्हणतो? टेरेस्ट्रियल प्लॅन्ट. मग अशा सिमिलर प्लॅन्ट आपण एका ग्रुपमध्ये टाकले आणि पाण्यामध्ये वाढणारे प्लॅन्ट आपण एका ग्रुपमध्ये टाकले. ओके. आता हे सिमिलॅरिटीनुसार ह्यांचे ग्रुप केले आणि हे ॲक्वॅटिक पाण्यामध्ये येणारं आणि हे जमिनीवर येणारं हा कॅरेक्टर कसा आहे? डिसिमिलर. ओके. आता वर्गीकरण करत असताना काय केले बाळांनो? इट इज द अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम, नीट लक्ष द्या, किंवा ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम इन डिस्टिंक्ट कॅटेगरी. त्यांना काय केलेलं आहे? कॅटेगरीमध्ये टाकले अकॉर्डन्स विथ ए पर्टिक्युलर अँड वेल एस्टॅब्लिश्ड प्लॅन. एक वेगळ्या एस्टॅब्लिश अशा प्लॅनद्वारे त्यांना काय केलेलं आहे? आपण एका कॅटेगरीमध्ये मांडलेलं आहे. आता हे जे क्लासिफिकेशन आहे, दिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन सिमिलॅरिटी अँड अ डिसिमिलॅरिटी. हे महत्त्वाचं आहे. ओके. आता तुम्हाला क्लासिफिकेशनचं जर डेफिनेशन लिहा म्हटलं तर तुम्हाला काय लिहावं लागेल? दिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज अमंग द ऑर्गॅनिझम. कोणामध्ये? ऑर्गॅनिझम. त्या सजीवांमध्ये काय असेल? सिमिलॅरिटीज असतील किंवा डिसिमिलॅरिटी असतील. त्याच्यानुसार तुम्हाला तिथं काय करायचं आहे? वर्गीकरण या ठिकाणी करायचं आहे. ओके. हे काय झालं? क्लासिफिकेशन. आता आपण बघूया आर्टिफिशियल, कृत्रिम या ठिकाणी काय आहे. आता बघू आर्टिफिशियल. आता आर्टिफिशियल, इट इज द क्लासिफिकेशन दॅट इज बेस्ड ऑन फ्यू इझिली ऑब्झर्वेबल अँड नॉन इव्हॉल्युशनरी फीचर. कशावर बेसिस आहे हा? ऑब्झर्वेबल. काय होतं आहे? ऑब्झर्व, निरीक्षण या ठिकाणी करायचं आहे. पण काय नाही आहे तिथं? नॉन इव्हॉल्युशनरी काय नाही आहे? फीचर्स. हे फीचर्स या ठिकाणी घेतलेले नाहीत. ओके. फक्त काय केलेलं आहे या वर्गीकरणामध्ये? फक्त ऑब्झर्वेबल, तुम्हाला नेकेड आईनं, उघड्या डोळ्यानं जे कॅरेक्टर तुम्हाला दिसतात त्याच्या बेसिसवरती काय केलेलं या ठिकाणी? आर्टिफिशियल बेस या ठिकाणी ठेवलेला आहे. आता हे फीचर काय काय आहेत बाळांनो? याच्यामध्ये आहे, पहिलं आहे हॅबिट, दुसरा आहे त्याचा कलर, फॉर्म. ओके.
त्या ठिकाणी काहीचे काय कलर आणि तो काय फॉर्म. हॅबिट म्हणजे काय, त्याच्या सवयी, त्याच्या काय सवयी आहेत, तो त्याचं हॅबिट काय, त्याचं हॅबिटॅट काय, त्याचं निवासस्थान काय आहे, ओके, त्याचा कलर कसा आहे आणि तो कोणत्या फॉर्ममध्ये आहे, मेल असेल फिमेल असेल, अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये या ठिकाणी आहे, ओके. शिवाय काय आहे, ऑफ्टन इररिस्पेक्टिव्ह ऑर देअर ॲफिनिटी, शिवाय ह्यांचं एकमेकांसोबत काय आहे, कोणतं रिलेशनशिप आहे विथ अदर ऑर्गॅनिझम. हे जे काही सजीवांचा आपण अभ्यास करत आहोत त्यांचं एकमेकांमध्ये काय रिलेशन आहे, एकमेकांच्या ऑर्गॅनिझममध्ये या ठिकाणी काय त्यांचं रिलेशनशिप आहे, त्यांचं हॅबिट कसं आहे, त्यांचं कलर कसं आहे आणि त्यांचा फॉर्म कसा आहे याचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे लिनियस सिस्टीम ऑफ अ क्लासिफिकेशन. कोणाचं, लिनियस सिस्टीम या ठिकाणी क्लासिफिकेशनचं केलेलं आहे. ओके स्टुडंट, आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत या ठिकाणी नॅचरल. या ठिकाणी नॅचरल काय आहे, नॅचरल या ठिकाणी कशाचा अभ्यास करणार आहोत आता आपण, नॅचरलचा. आता नॅचरलचा अभ्यास या ठिकाणी करत असताना हे काय आहे, इट इज द क्लासिफिकेशन विच इज बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट रॅदर दॅन बिईंग सिलेक्टेड फॉर कन्व्हियन्स लाईक आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ अ क्लासिफिकेशन. या ठिकाणी फक्त काय बघितलं जातं, ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकन्स. काय बघितलं जातं, ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकन्स. फक्त ऑब्जेक्टिव्हली काय बघितलं जातं, सिग्निफिकन्स या ठिकाणी पाहिल्या जातं आणि त्याच्यानुसार ह्याचं काय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. ह्याचं एक्झाम्पल या ठिकाणी आहे बेंथॅम अँड हुकर्स. ओके, बेंथॅम अँड हुकर्स सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. या ठिकाणी फक्त नॅचरल मेथडचा या ठिकाणी वर्गीकरण करण्यासाठी काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे. ओके, आता त्याच्यानंतरचा बीट आहे बाळांनो या ठिकाणी फायलोजेनेटिक्स. खूप इंटरेस्टिंग आहे फायलोजेनेटिक्स. आता ह्या फायलोजेनेटिक्समध्ये काय केलं जातं, इट इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कॉमन इव्होल्युशनरी डिसेंट. कशामध्ये, इव्हॉल्युशन. या ठिकाणी ह्याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, इव्हॉल्युशन. उत्क्रांती कशी होत गेली त्याच्यानुसार ह्या फायलोजेनेटिक बेसिसवरती ऑर्गॅनिझमचं काय केलेलं असतं, वर्गीकरण या ठिकाणी केलेलं असतं. एक्झाम्पल लिहून घ्या. या ठिकाणी एक्झाम्पल आहे एंगलर अँड फ्रँटलेस क्लासिफिकेशन. कोणता, एंगलर अँड फ्रँटलेस क्लासिफिकेशन. लिहून घेतलं, क्लासिफिकेशन. ओके, इन द सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन द टर्म लाईक टॅक्सा. आता या ठिकाणी काय यूज केलं जातं, टर्म्स दोन यूज केले जातात, नीट लक्षात घ्या. दुसरा एक आहे टॅक्सा आणि दुसरी आहे कॅटेगरी. हे भाग तुम्हाला झालेला आहे, टॅक्सा आणि कॅटेगरी. ओके, ईच कॅटेगरी इज रेफर्ड टू ॲज अ युनिट ऑफ क्लासिफिकेशन. आता हे कॅटेगरी काय केलं जातं, त्या वर्गीकरणाचं काय आहे, हे एक युनिट आहे. टॅक्सा आपण बघतो आणि त्याच्यानंतर समोर काय असतं, त्याची कोणती कॅटेगरी आहे. ओके, आता टॅक्सामध्ये आपण बघतो की त्या ठिकाणी किंगडम, क्लास, फॅमिली, ऑर्डर. ओके, आणि त्याच्यानुसार त्याच्यासमोर काय असते, त्याची या ठिकाणी कॅटेगरी या ठिकाणी लिहिलेली असते. आता फायलोजेनेटिक डिसेंटमध्ये आपण बघत असताना आपल्याला काय कोणत्या बेसिसवर आहे, इव्हॉल्युशन, उत्क्रांती. ओके, आता या ठिकाणी फायलोजेनेटिक डिसेंटमध्ये आपण बघतो की इथं काय आहे, त्यांचे कॉमन ॲन्सेस्टर. आपण बघतो सगळ्यांचे ॲन्सेस्टर शक्यतो काय येतात, कॉमन येतात. ॲन्सेस्टर म्हणजे काय, पूर्वज. हे ॲन्सेस्टर. आता ॲन्सेस्टर बघत असताना आता हा कॉमन ॲन्सेस्टर या ठिकाणी आहे बाळांनो. ॲन्सेस्टर हा कॉमन आहे. ओके, आता हा एकाच ॲन्सेस्टरपासून काय डेव्हलप झालेले आहेत, बॅक्टेरिया. काय तयार झाला, बॅक्टेरिया. त्याच्याच पद्धतीनं नंतर काय तयार झाला,
आर्चिया. या ठिकाणी तयार झालेला आहे आर्चिया. ओके, आर्चिया तयार झालेला आहे. आणि नंतर यूकॅरियोटा. ओके, तुम्हाला माहीत असेल बॅक्टेरिया काय आहेत आणि आर्चिया काय आहे आणि यूकॅरियोटा. ओके स्टुडंट, तुम्हाला व्यवस्थित माहीत असेल की ऑर्गॅनिझममध्ये प्रोकॅरियोट आणि दुसरा काय असतो यूकॅरियोट. ओके, आता बॅक्टेरिया आणि आर्चिया काय आहेत प्रोकॅरियोटिक आहेत आणि नंतरचे जे ऑर्गॅनिझम आहेत ते सगळे काय आहेत यूकॅरियोटिक या ठिकाणी आहेत. आता तुम्हाला प्रोकॅरियोटिक म्हणजे काय माहिती आहे का? ओके, आपण 5 किंगडम सिस्टीममध्ये सुद्धा बघत असताना आपण त्या ठिकाणी बघतो मोनेरा, फंजाय वगैरे. त्या ठिकाणी बघतो आपण काय बघतो प्रोकॅरियोट. आता प्रोकॅरियोट या जो आहे आणि दुसरा कोणता आहे यूकॅरियोटिक. थोडंसं लक्ष द्या, हा झालेला भाग आहे तरी पण मी तुम्हाला या ठिकाणी रिपीट करत आहे. आता प्रोकॅरियोट, कॅरियोट म्हणजे काय न्यूक्लियस, प्रो म्हणजे काय प्रिमिटिव्ह, प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह आणि कॅरिऑन म्हणजे काय न्यूक्लियस. नीट लक्षात घ्या, ज्याचं न्यूक्लियस कसं आहे प्रिमिटिव्ह आहे. ओके, म्हणजे प्रिमिटिव्ह विच कुड नॉट वेल डेव्हलप्ड, तो कसा नाही आहे वेल डेव्हलप्ड नाही आहे. सपोज एखादी मुलगी सुरुवातीला भाकरी करायला शिकते तर तिची गोल भाकरी येते का? येत नाही. ओके, तुटते वगैरे होते. तसं प्रिमिटिव्ह कसं असतं सिम्पल असतं, साधं असतं. ओके, मग प्रोकॅरियोटिक कसं आहे सिम्पल आहे. प्रो मीन्स प्रिमिटिव्ह अँड कॅरिऑन मीन्स न्यूक्लियस. आता प्रिमिटिव्ह न्यूक्लियस म्हणजे नॉट वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. आता न्यूक्लियस लक्षात आहे का? केंद्रक कसा असतो? न्यूक्लियस कसा असतो बाळांनो? न्यूक्लियसवरती काय असतं न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे का लक्षात? न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं, न्यूक्लिओलस असतं आणि त्याच्यामध्ये काय असतं क्रोमॅटिन फायबर किंवा क्रोमोसोम या ठिकाणी असतो. आणि हा न्यूक्लिअर मेम्ब्रेनवरती याला काय म्हणतात न्यूक्लिअर एन्व्हलप. तिथं काय असतात छोटे छोटे पोर्स, होल्स या ठिकाणी असतात, न्यूक्लिअर पोर्स या ठिकाणी असतात. ओके, अशा प्रकारचा काय असतो आपला केंद्रक या ठिकाणी असतो, न्यूक्लियस असतो. ओके, पण प्रोकॅरियोटमध्ये प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस कसा असतो माहिती का? देअर इज नॉट वेल डेव्हलप्ड न्यूक्लिअर मेम्ब्रेन और समटाइम द न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज absent. नॉट वेल डेव्हलप्ड या ठिकाणी पूर्ण विकसित झालेला असा या ठिकाणी काय नसतो केंद्रक नसतो. अँड न्यूक्लिओलस इज ऑल्सो गेट absent. हा जो केंद्रकी आहे हा सुद्धा काय असतो त्याच्यामध्ये absent या ठिकाणी असतो. कोणामध्ये? प्रोकॅरियोटमध्ये. जे काही लोअर ऑर्गॅनिझम आहेत त्याच्यामध्ये केंद्रक कसा असतो प्रोकॅरियोटिक. आता यू मीन्स गुड, ज्याचं केंद्र कसं आहे कॅरिऑन म्हणजे काय न्यूक्लियस, ज्याचं न्यूक्लियस कसं आहे गुड आहे, वेल डेव्हलप्ड असं न्यूक्लियस आहे त्याला काय म्हणतात यूकॅरियोटिक. आपण काय आहोत यूकॅरियोटिक म्हणजे आपलं न्यूक्लियस कसं आहे वेल डेव्हलप्ड न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिओलस आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे न्यूक्लिओप्लाझम आहे आणि क्रोमॅटिक नेटवर्क आहे किंवा क्रोमोसोम या ठिकाणी आहे. ह्याला काय म्हणतो आपण यूकॅरियोटिक. ओके, फायलोजेनेटिक रिलेशनशिपमध्ये आपण काय बघितलं कॉमन ॲन्सेस्टर. ॲन्सेस्टर म्हणजे काय पूर्वज. पूर्वज कसे आहेत कॉमन आहेत आणि त्यांच्यापासून 3 ब्रँचेस निघाल्या बॅक्टेरिया, आर्चिया अँड यूकॅरियोटा. ओके, आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत 3 डोमेन्स ऑफ लाईफ. लाईफचे 3 डोमेन्स या ठिकाणी डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. लाईफचे काय 3 डोमेन्स या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. आता ते 3 डोमेन्स या ठिकाणी काय आहेत आपण या ठिकाणी डिटेलमध्ये बघूया. ओके, काय बघणार आहोत 3 डोमेन्स ऑफ लाईफ. लाईफचे 3 डोमेन्स काय आहेत? इट इज बिलीव्ड दॅट द लाईफ ओरिजिनेटेड ऑन अर्थ इट इज व्हेरी सिम्पल फॉर्म. असं बिलीव केल्या जातं, असं समजलं जातं की जीवनाची जी सुरुवात आहे कुठं पृथ्वीवरती ती कशी झाली आहे व्हेरी सिम्पल फॉर्म. पहिल्यांदा सजीव कसा होता खूप सिम्पल फॉर्ममध्ये या ठिकाणी होता. ओके, कॉन्स्टंट स्ट्रगल ऑन द अर्ली लिव्हिंग बीइंग गेव राईज टू मोर अँड मोर परफेक्ट फॉर्म ऑफ अ लाईफ. आता त्यांना जीवन जगण्यासाठी काय करावं लागलं सतत स्ट्रगल. तुम्ही डार्विन्सचे लॉ बघितले
ओके. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स तुम्ही अभ्यास केलेला असेल 8वी 9वी 10वीला. अस्तित्व टिकवण्यासाठी सजीवांना काय करावं लागतं? स्ट्रगल या ठिकाणी करावं लागतं. पूर्वी पृथ्वी तलावरती भरपूर ऑर्गॅनिझम होते, त्यांना जिवंत राहण्यासाठी काय करावं लागत होतं? स्ट्रगल करावं लागत होतं. आणि ते स्ट्रगल करून करून त्यांनी काय केलं? मोर परफेक्ट फॉर्म ऑफ लाईफ. त्यांनी लाईफ कसं केलं? परफेक्ट फॉर्ममध्ये या ठिकाणी केलं. आणि हा जो स्ट्रगल होता, दिस स्ट्रगल अँड प्रोग्रेस इज इव्हॉल्युशन विच लीड टू फॉर्मेशन ऑफ ए डायव्हर्स लाईफ फॉर्म. प्रत्येकाने वेगवेगळं स्ट्रगल या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं काय तयार झाला? या ठिकाणी डायव्हर्स लाईफचे प्रकार या ठिकाणी तयार झाले. ओके. कार्ल वूज इन 1990 प्रपोज्ड 3 डोमेन्स ऑफ लाईफ टू क्लासिफाय लाईफ फॉर्म. आता ह्या कार्ल या शास्त्रज्ञानं 1990मध्ये काय केलं आहे? प्रपोज केलेलं आहे. कोणतं क्लासिफिकेशन? 3 डोमेन्स ऑफ लाईफ टू क्लासिफाय लाईफ फॉर्म. लाईफ फॉर्मचे वर्गीकरण 3 डोमेन्समध्ये केलेलं आहे. ते 3 डोमेन्स कोणते? दे आर अर्चिया. पहिला कोणता आहे? अर्चिया, आपण आताच बघितलं आहे. ओके. दुसरा कोणता आहे? बॅक्टेरिया. आणि तिसरा कोणता आहे? यूकॅरिया. आता तुम्हाला यू माहीत आहे ना? यूकॅरिया. ओके. पहिला आहे अर्चिया, दुसरा आहे बॅक्टेरिया आणि तिसरा आहे यूकॅरिया. हे 3 डोमेन्स वर्गीकरणाचे या ठिकाणी केलेले आहेत. आता अजून एक नीट लक्षात घ्या. डोमेन इज ॲन युनिट लार्जर दॅन किंगडम. हा जो डोमेन शब्द आहे, हा डोमेन जो आहे हा काय आहे? हा डोमेन हा काय आहे? किंगडमपेक्षा मोठा आहे. लार्जर कोणापेक्षा? दॅन किंगडम. किंगडमपेक्षा मोठा असा कोण आहे? डोमेन या ठिकाणी आहे. ओके. नीट लक्षात यायला आहे. डोमेन इज ॲन युनिट लार्जर दॅन किंगडम इन द सिस्टीम ऑफ अ क्लासिफिकेशन. आता नीट लक्ष द्या. या ठिकाणी 3 डोमेन्स लक्षात राहतील, लिहून घ्या. अर्चिया, दुसरा कोणता आहे? बॅक्टेरिया आणि तिसरा कोणता आहे? यूकॅरिया. नोटबुकमध्ये व्यवस्थितपणे लिहा. डोमेन्स पहिला अर्चिया आहे, दुसरा बॅक्टेरिया आहे, तिसरा यूकॅरिया आहे. ओके. आता हा डोमेन हे जे युनिट आहे हे कसं आहे? लार्जर दॅन किंगडम. आपण बघतो किंगडम सगळ्यात लार्ज असतो आपल्या वर्गीकरणामध्ये, पण त्याच्यापेक्षा लार्जर असा मोठा असा जो समूह आहे त्याला काय म्हटलेलं आहे? डोमेन असं म्हटलेलं आहे. आता प्रत्येक पॉईंट नीट लक्ष द्या. बॅक्टेरिया अँड अर्चिया बोथ हॅव प्रोकॅरियोट. कोण? बॅक्टेरिया अँड अर्चिया. हे दोघं कसे आहेत बाळांनो? प्रोकॅरियोट. प्रोकॅरियोट माहिती आहे? प्रोकॅरियोट म्हणजे ज्याचं न्यूक्लियस काय नाही आहे? वेल डेव्हलप्ड असं केंद्र नसलेला. ओके. कोण कोण आहे? बॅक्टेरिया आणि अर्चेरिया. ओके. वेअर ॲज यूकॅरिया हॅव यूकॅरियोटिक सेल. आता जो हा यूकॅरिया आहे तो कसा आहे? या ठिकाणी यूकॅरियोटिक सेल आहे. ज्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस आहे त्याला काय म्हणायचं? प्रोकॅरियोटिक सेल. आणि ज्याचं न्यूक्लियस यूकॅरियोटिक आहे आणि ज्या पेशीमध्ये आहे त्याला काय म्हणायचं? यूकॅरियोटिक सेल. लक्षात आले? बॅक्टेरिया आणि अर्चिया काय आहेत? प्रोकॅरियोटिक आहे, विच कन्सिस्ट ए प्रोकॅरियोटिक सेल, अँड यूकॅरिया which consist a eukaryotic cell. Okay. In eukarya there is present a well developed nucleus. त्याच्यामधला केंद्र कसा आहे? वेल डेव्हलप्ड आहे. ओके. ऑल द 3 डोमेन्स हॅव व्हेरी युनिक रिबोसोमल RNA. हे तिन्ही डोमेन्समध्ये काय आहे? एक युनिक रिबोसोम. रिबोसोमल RNA. बाळांनो तुम्हाला RNAचे 3 प्रकार माहीत असतील. मेसेंजर RNA, ट्रान्सफर RNA आणि रिबोसोमल RNA. ओके. पण आता हे जे काही 3 डोमेन्स आहेत ह्या तिन्ही डोमेन्समध्ये युनिक असं काय आहे? रिबोसोमल RNA. आपण शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला कसं लिहितो? RNA. रिबोसोमल RNA. ओके. अर्चिया आर नोन फॉर देअर सर्वायवल इन व्हेरी एक्स्ट्रीम कंडिशन. नीट लक्षात द्या, महत्त्वाचा पॉईंट आहे हा. जो अर्चियामध्ये जे काही सजीव आहेत ह्या सजीवांचं काय आहे? एक स्पेशालिटी आहे, एक विशिष्ट असं कॅरेक्टर आहे. हे अर्चियामध्ये जेवढे काही ऑर्गॅनिझम असतील ते काय आहेत? ते सर्वायू. सर्वायू म्हणजे काय? जिवंत राहणे.
ते जिवंत राहतात कुठं? एक्स्ट्रीम कंडिशन, कसलीही वाईट कंडिशन येऊ द्या त्या एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये ते काय राहतात? जिवंत राहतात. कोण? आर्चिया. आर्चिया विच हॅव सर्वाईव्ह, जिवंत राहतात कुठं? एक्स्ट्रीम कंडिशन, कितीही खराब कंडिशन राहू द्या त्या कंडिशनमध्ये ते काय राहतात? जिवंत राहतात. आता एक्स्ट्रीम कंडिशन म्हणजे कसं? हाय टेम्परेचर. टेम्परेचर कसं आहे? एकदम हाय टेम्परेचर, भरपूर उष्णता या ठिकाणी आहे. त्या उष्णतेमध्ये सुद्धा या ठिकाणी सर्व्हाइव्ह राहतात. कोण? आर्चिया. ओके. एक्स्ट्रीम कंडिशन, हाय टेम्परेचर असलं तरी ते मरत नाहीत, ते जिवंत राहतात. ओके. आणि शिवाय या ठिकाणी स्लॅन्टी वॉटरमध्ये सुद्धा या ठिकाणी जिवंत राहतात. मिठाच्या पाण्यामध्ये सुद्धा ते जिवंत राहतात. शिवाय त्या ठिकाणी ॲसिडिक कंडिशन राहू द्या त्या ॲसिडिक कंडिशनमध्ये सुद्धा ते काय राहतात? जिवंत राहतात. कितीही हायर ॲसिडिक नेचर राहू द्या या ठिकाणी सलायनिटी वॉटर असू द्या किंवा हाय टेम्परेचर राहू द्या अशा सगळ्या कंडिशनमध्ये सुद्धा ते मरत नाहीत. ते कसे राहतात? सर्व्हाइव्ह राहतात. कोण बाळांनो? आर्चिया ऑर्गॅनिझम या ठिकाणी जिवंत राहतात. आपण 3 डोमेन्स लाईफमध्ये बघत आहोत. बॅक्टेरिया आणि आर्चिया प्रोकॅरियोटिक आहेत आणि युकॅरियोटिकमध्ये ऑर्गॅनिझम कसं आहे? युकॅरियोटिक सेलचा आहे. ओके. त्यांच्यामध्ये युनिक कॅरेक्टर काय? रिबोसोमल RNA. आणि आर्चियाचं मेन कॅरेक्टर काय? इट कॅन सर्व्हाइव्ह इन अ एक्स्ट्रीम कंडिशन लाईक ए हाय टेम्परेचर अँड स्लॅन्टी वॉटर अँड ॲज वेल ॲज ए ॲसिडिक कंडिशन. ओके, एक्सेट्रा. देन दुसरा कोणता ग्रुप आहे? बॅक्टेरिया. आर्चिया झाला, आता काय? बॅक्टेरिया. बॅक्टेरिया थ्रू आर प्रोकॅरियोटिक डिफर फ्रॉम आर्चिया इन स्ट्रक्चर ऑफ सेल वॉल. आता हा जो बॅक्टेरिया आहे हा बॅक्टेरिया कसा आहे? इट इज ऑल्सो प्रोकॅरियोटिक. आपण आधी सांगितलेलं आहे बॅक्टेरिया अँड आर्चिया बोथ आर प्रोकॅरियोटिक आहे. डिफर काय आहे? डिफरन्स कोणामध्ये? आर्चियामध्ये आणि बॅक्टेरियामध्ये फरक. डिफरन्स म्हणजे फरक. फरक काय आहे? आर्चिया आणि या ठिकाणी बॅक्टेरिया या दोघांमध्ये सेल वॉलच्या स्ट्रक्चरमध्ये डिफरन्स आहे. नीट लक्षात ठेवा. सेल वॉल पेशीचं जे वरचं आवरण आहे त्याच्यामध्ये काय आहे? डिफरन्स आहे. कोणामध्ये? आर्चियामध्ये आणि कोणामध्ये? या ठिकाणी बॅक्टेरियामध्ये. 3 डोमेन्स ऑफ लाईफ लक्षात आलं. ओके. आता त्याच्यानंतरचा भाग आहे केमोटॅक्झॉनॉमी. एवढं लक्षात आलं आहे. नेक्स्ट आहे केमोटॅक्झॉनॉमी. 3 डोमेन्स बघितलं, रायटिंग करून ठेवा. नंतर आहे केमोटॅक्झॉनॉमी. आता हा जो केमोटॅक्झॉनॉमी आहे नावातच आहे बाळांनो. केमो मीन्स केमिकल. टॅक्झॉनॉमी म्हणजे रचना, अरेंजमेंट, रूल्सनुसार, काही प्रिन्सिपलनुसार त्या ऑर्गॅनिझमचं काय केलं जातं? वर्गीकरण केलं जातं. आपण त्याला म्हणतो टॅक्झॉनॉमी. आता हे जे वर्गीकरण आहे कोणाच्या बेसिसवर आहे? केमिकलच्या बेसिसवर आहे. ओके. केमोटॅक्झॉनॉमी मिनिंग त्याच्या नावामध्येच आहे. इट इज मेथड ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सिमिलॅरिटी अँड डिफरन्स इन स्ट्रक्चर ऑफ सर्टन कंपाऊंड प्रेझेंट अमंग द ऑर्गॅनिझम बीइंग क्लासिफिकेशन. ह्या वर्गीकरणासाठी काय केलेलं आहे? सिमिलॅरिटी आणि डिफरन्स कशाचं? सर्टन कॉम्पोनंट, घटक, कॉम्पोनंट, घटक यांचे काही सिमिलॅरिटी आणि डिसिमिलॅरिटी हे काय आहे? बेसिक आहे. कशाचं? वर्गीकरणाचं. कशाचं? वर्गीकरणाचं म्हणजे कशाचं? क्लासिफिकेशनचं. ओके. आता नीट लक्षात घ्या. थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे इन शॉर्ट इट इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन केमिकल कॉन्स्टिट्यूएंट ऑफ ए ऑर्गॅनिझम. कशावरती? हे वर्गीकरण कशावर अवलंबून आहे? लिहून घ्या. केमिकल कॉन्स्टिट्यूशन. या ठिकाणी त्याच्यामध्ये असलेले काय? केमिकल घटक याच्यावर हा काय आहे? या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे. आता उदाहरण पाहूया. एक्झाम्पल, आर्चिया सेल वॉल इज विदाऊट पेप्टिडोग्लायकेन. आता जो हा आपण आर्चिया म्हणतो, आता हा जो आर्चिया आपण बघितला त्याच्या सेल वॉलमध्ये काय नाही आहे? सेल वॉल विदाऊट, नीट लक्षात घ्या, नोट करा. काय नाही आहे त्याच्यात? विदाऊट
पेप्टिडोग्लायकॅन. काय नाही आहे बाळांनो त्याच्यात? पेप्टिडोग्लायकॅन. ओके. आर्चियाचं जे सेल वॉल आहे, पेशीचं आवरण आहे, त्याच्या पेशीच्या आवरणामध्ये काय नाही आहे? पेप्टिडोग्लायकॅन नावाचं घटक नाही आहे. ओके. अँड दॅट ऑफ प्रोकॅरा इज विथ पेप्टिडोग्लायकॅन. आता दुसरे जे काही प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्या सेल वॉलमध्ये काय आहे? पेप्टिडोग्लायकन आहे. दुसरे जे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत, बॅक्टेरिया वगैरे, त्याच्या आवरणामध्ये काय आहे? पेप्टिडोग्लायकन नावाचा घटक आहे. ओके. अमंग यूकॅरियोटा फंगाय हॅव चिटॉन. आता आपण अमंग यूकॅरियोटा आपण या ठिकाणी आता बघत आहोत. आता जी बुरशी आहे, बुरशी तुम्ही अभ्यास केलेली असेल बाळांनो, लक्षात असेल असं कन्सिडर करते. बुरशीला आपण काय म्हणतो? फंजाय. फंजायचं सेल वॉल कशानं बनलेलं आहे? चिटिन नावाच्या घटकनं. चिटिनस. सेल वॉल कशानं बनलेला असतो? चिटिननं या ठिकाणी बनलेला असतो. शिवाय प्लॅन्टचं जे सेल वॉल आहे त्याच्यामध्ये काय असतं? सेल्युलोजिक सेल वॉल या ठिकाणी असतं प्लॅन्टमध्ये. म्हणजे केमोटॅक्झॉनॉमीमध्ये वर्गीकरण करत असताना त्या ठिकाणी कशाचा सहभाग घेतला जातो? केमिकल कॉन्स्टिट्यूशन ऑफ ए ऑर्गॅनिझम. त्या सजीवांच्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारचं केमिकल आहे त्याच्या आधारावर त्याचं काय केलं जातं? वर्गीकरण या ठिकाणी केल्या जातं. नेक्स्ट आहे न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी. नावातच आहे, सगळं काही मिनिंग या ठिकाणी नावात आहे. थोडंसं लक्षात ठेवायचं आहे, घाबरायचं नाही, हळूहळू समजत जातं. व्हिडिओ 2-3 वेळेस बघा, तुम्हाला सगळं या ठिकाणी लक्षात येत जाईल. आपण फक्त वर्गीकरण कोणत्या कोणत्या आधारे करत आहोत हे बघितलं. पहिलं डोमेन्स बघितले. ओके. आता नंतर बघितलं केमोटॅक्झॉनॉमी बघितलं. आता न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी. न्यूमर म्हणजे काय? नंबर. क्वांटिटी, किती प्रमाणात. न्यूमरिकल म्हणजे काय? नंबर. या ठिकाणी काय केलं जातं? संख्या या ठिकाणी मोजली जाते आणि त्याच्यानुसार काय केलं जातं? काही प्रिन्सिपल आणि रूलनुसार त्याचं काय केलं जातं? वर्गीकरण केलं जातं. त्याला म्हणतात न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी. पहा, द सिस्टीम इज बेस्ड ऑन क्वांटिफिकेशन ऑफ कॅरेक्टर अँड डेव्हलप अँड अल्गोरिदम फॉर क्लासिफिकेशन. या ठिकाणी काय केलं जातं की त्या ठिकाणी क्वांटिफिकेशन या ठिकाणी यूज केल्या जातं. आता ह्याचं बेसिक एम काय आहे? द बेसिक एम ऑफ दिस टॅक्झॉनॉमी वॉज टू क्रिएट ए टॅक्झॉनॉमी युझिंग न्यूमरिकल. या ठिकाणी काय केलं जातं? संख्येमध्ये त्याची मोजणी केली जाते. लाईक क्लस्टर ॲनालिसिस. या ठिकाणी एकत्रितपणे समूहामध्ये त्याचं ॲनालिसिस केलं जातं रॅदर दॅन युजिंग सब्जेक्टिव्ह evaluation of their properties. Okay, this system was first proposed by Sokel and Snaith in 1963. संख्या या ठिकाणी त्या क्लस्टरमध्ये त्यांच्या संख्यानुसार ह्याचं काय केलं जातं? वर्गीकरण केलं जातं. नंतरचं आहे क्लॅडोग्राम. सोपं आहे, फक्त मिनिंग लक्षात ठेवा. आता हा जो क्लॅडोग्राम आहे, इट इज ए टिपिकल ब्रँचिंग पॅटर्न. या ठिकाणी काय केलं जातं? ॲन्सेस्टर कोणते आहेत आणि त्यांचं काय? ब्रँचिंग पॅटर्नद्वारे ह्याचं काय केलं जातं? वर्गीकरण या ठिकाणी केलं जातं. इट इज ए टिपिकल ब्रँचिंग पॅटर्न ॲज शोन ॲज ए प्रिव्हियस पेज. अ डायग्राम ऑफ 3 डोमेन्स ऑफ लाईफ. कुठलं? 3 डोमेन्स आपण बघितले लाईफचे, त्याच्यानुसार ह्याचं काय केलेलं असतं? वर्गीकरण. ओके. हे 3 डोमेन्स, कॉमन ॲन्सेस्टर, ब्रँचिंग या ठिकाणी केलेले 3 डोमेन्समध्ये या ठिकाणी बॅक्टेरिया, आर्चिया आणि यूकॅरियोटा. त्या पद्धतीनं क्लॅडोग्राममध्ये या ठिकाणी काय केलं जातं? डायग्रॅमॅटिक या ठिकाणी दाखवल्या जातं. डायग्राम ऑफ 3 डोमेन्स ऑफ लाईफ इज अ क्लॅडोग्राम. त्याला काय म्हणतो आपण? क्लॅडोग्राम. कॉमन ॲन्सेस्टर, आर्चिया, नंतर काय बघितलं आपण? बॅक्टेरिया, आणि नंतर काय बघितलं? यूकॅरियोटा. ओके. इट रिप्रेझेंट ए हायपोथेटिकल रिलेशनशिप डिनोटिंग अ कंपॅरिझन ऑफ ऑर्गॅनिझम अँड देअर कॉमन ॲन्सेस्टर. ह्या ऑर्गॅनिझमचं एकमेकासोबत कंपॅरिझन केलं जातं आणि शिवाय तिथं काय आहेत? कॉमन असे त्यांचे कोण आहेत? ॲन्सेस्टर्स हे काय आहेत? त्यांचे कॉमन आहेत. ह्याला काय म्हणतो? क्लॅडोग्राम. आता लास्ट बीट आजचा बघूया आणि थांबूया. ओके.
आता लास्ट बीट आहे फायलोजिनी. फायलोजिनीमध्ये बघतो आपण इव्हॉल्युशनरी कन्सेप्ट यूज केल्या जातं. इव्हॉल्युशन माहिती आहे ना, उत्क्रांती. ओके, उत्क्रांती या ठिकाणी कन्सिडर केल्या जातं आणि त्याच्यानुसार त्याला काय केलं जातं, त्या सजीवाचं वर्गीकरण या ठिकाणी केलं जातं. इट इज इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप ऑफ अ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमचं काय केलं जातं, रिलेशन बघितल्या जातं. कशाचं, इव्हॉल्युशनरी. इट इज अन इम्पॉर्टंट टूल इन क्लासिफिकेशन ॲज इट टेक्स इन टू अकाउंट नॉट मियरली द मॉर्फॉलॉजिकल स्टेटस बट ऑल्सो द रिलेशनशिप ऑफ वन ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विथ अदर ग्रुप ऑफ लाईफ. या ठिकाणी मॉर्फॉलॉजी काय पाहिलं जात नाही, मॉर्फॉलॉजी या ठिकाणी पाहिल्या जात नाही. मॉर्फॉलॉजी म्हणजे काय बाळांनो, मला वाटतं तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर असतील. मॉर्फॉलॉजी म्हणजे लिहून घेत चला, एक्सटर्नल ॲपिअरन्स. एक्सटर्नल बाहेरून, झाडाच्या मध्ये काय आहे माहीत नाही, झाडाच्या बाहेर गुलाबाच्या पानाचा आकार, ओके, भोपळ्याच्या पानाचा आकार, भोपळ्याच्या पानावरून आपण ओळखू शकतो की हा भोपळा आहे, एक्सटर्नल ॲपिअरन्स. गुलाबाच्या पानावरून आपण ओळखू शकतो की हे गुलाबाचं झाड आहे. मग आता हे जे एक्सटर्नल ॲपिअरन्स जे दिसतं त्याला काय म्हणतो आपण, मॉर्फॉलॉजी. पण आपण आपल्याला फायलोजिनीमध्ये कशाचा हे करायचं नाही आहे, मॉर्फॉलॉजी कन्सिडर करायचं नाही आहे. तर त्यांचं काय बघायचं आहे आपल्याला, या ठिकाणी एकमेकांचं इंटर रिलेशनशिप इव्हॉल्युशनद्वारे या ठिकाणी काय आहे. ओके, काय म्हटले, नॉट मियरली द मॉर्फॉलॉजिकल स्टेटस. मॉर्फॉलॉजिकल स्टेटस या ठिकाणी बघितलेलं नाही आहे, बट ऑल्सो रिलेशनशिप ऑफ वन ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विथ अदर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. वेगवेगळे ऑर्गॅनिझमचं एकमेकासोबत काय रिलेशन आहे ह्याचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. द सिस्टीम हेल्प टू अंडरस्टँड द इव्हॉल्युशन अँड ऑल्सो फोकस ऑन द सिमिलॅरिटी ऑफ देअर मेटाबॉलिक फंक्शनिंग. आता या ठिकाणी ऑर्गॅनिझमचं काय बघितलं जातं, कशावर फोकस केलेलं आहे, सिमिलॅरिटी, सारखेपणा. कशामध्ये, मेटाबॉलिक फंक्शनिंग. कशामध्ये बघितलेलं आहे, मेटाबॉलिक फंक्शनिंग. मेटाबॉलिक फंक्शनिंग या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, whose 3 domain concept as well as a Vatkar 5 kingdom system are very good example of phylogenetic रिलेशनशिप. आता हा जो फायलोजेनेटिक रिलेशनशिपमध्ये आपण 3 डोमेन्स जे बघितलं ते सुद्धा या ठिकाणी काय आहे, एक चांगलं एक्झाम्पल आहे. शिवाय आपण नंतर बघणार आहोत वॅटकरचं 5 किंगडम सिस्टीम. पूर्वी पण तुम्ही शिकलेला आहात, पण आपण डिटेलमध्ये या ठिकाणी वॅटकरचं सुद्धा सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन या ठिकाणी बघणार आहोत. ओके, मग अशा पद्धतीनं वर्गीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती या ठिकाणी आपण बघितल्या. फायलोजिनी बघितलं, क्लॅडोग्राम बघितला, न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी काय आहे बघितलं, शिवाय केमो टॅक्झॉनॉमी काय आहे, केमिकल कॉन्स्टिट्यूशनद्वारे या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे. 3 डोमेन्स लाईफ नीट लक्षात ठेवायचं, बॅक्टेरिया आणि आर्चिया, आणि तिसरं कोणतं आहे, यूकॅरियोटा आहे. आता बॅक्टेरिया आणि आर्चिया दोघं काय आहेत, प्रोकॅरियोटिक आहेत, आणि यूकॅरियोटामध्ये काय आहे, वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस अँड विच कन्सिस्ट ए यूकॅरियोटिक सेल. ओके, आता लिव्हिंग सिस्टमॅटिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं वर्गीकरण करत असताना या ठिकाणी आपण काय बघितलो की वर्गीकरण करण्यासाठी या ठिकाणी कुठल्या पद्धती या ठिकाणी यूज केलेल्या आहेत. ओके, अजून काही पद्धती या ठिकाणी शिल्लक आहेत, आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. DNA बारकोडिंग. आता हा भाग आपण उद्या घेऊया, या ठिकाणी आपण थांबूया. ओके स्टुडंट, तुम्ही लिहून काढा, व्हॉट इज मिनिंग ऑफ ए सिस्टमॅटिक अँड क्लासिफिकेशन, ऑल्सो नॅचरल मेथड, फायलोजेनेटिक मेथड. फिगर ड्रॉ करा. फायलोजेनेटिक डिसेंटचे म्हणजे 3 डोमेन्स ऑफ लाईफची फिगर या ठिकाणी काय करा, तुम्ही ड्रॉ करा. केमो टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, व्याख्या लिहा. न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, क्लॅडोग्राम या ठिकाणी काय केलं जातं, ब्रँचिंग पॅटर्न यूज केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग फायलोजिनी, आणि ह्या फायलोजिनीबद्दल डिटेलमध्ये या ठिकाणी काय लिहा, माहिती लिहा. ओके, नाव वी हॅव स्टॉप हिअर स्टुडंट. बाय.